हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? हे बघा, एक ब्लाऊजची अतिशय सुंदर अशी डिझाईन आणलेली आहे मी, जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गळा तर कापताना एकदम सिंपल गोल गळा आहे, पण ह्या गोल गळ्याला आपण एकदम डिझायनर ब्लाऊज बनवू शकतो. आपण म्हणतो की अरे काय गोल गळा आहे, साधाच गोल गळा. पण साध्या गोल गळ्यामध्येही आपण खूप सुंदर असे चेंज करू शकतो. हे बघा, मी ब्लाऊजचे माप घेऊन त्याचा गोल गळा कापून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर अजून आपण खालून थोडा ब्रॉड करू शकता. हे बघा, सरळ बाजूला कपडा ठेवून अस्तरचा कापड ठेवून वरतून शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याला खालच्या बाजूनेही आपल्याला कमरेकडून सेम तशीच शिलाई मारून घ्यायची आहे. आपण कॅनव्हास न लावता डायरेक्ट पलटी करणार आहोत. म्हणजे एकदाच कमरेची बाजू आणि गळ्याची बाजू दोन्हीही पॅक होतील ह्या ट्रिकने. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा भाग आहे, जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपण कापून घेऊया. हे बघा, आणि आता याच्यात असं आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे. म्हणजे आतील बाजू आपल्याला बाहेरच्या दिशेने काढायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने तिला बाहेर काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून अस्तर आणि कापड फिनिशिंगमध्ये बसतं. त्याच्या अगोदर तुम्ही त्याच्यावर प्रेस मारली की व्यवस्थित गळा अजून फिनिशिंगने बसतो. कटिंग तर एकदम सोपी आहे, फक्त गोल गळा कापायचा आहे. आणि ह्या गळ्याला तुम्ही अतिशय सुंदर बनवू शकता. हे बघा, व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती. हे बघा, तुम्ही रक्षाबंधन, गणपती, दिवाळी, काठापदराच्या साडीवरती ही डिझाईन एवढी सुंदर दिसते की खूपच सुंदर दिसते. हे बघा, आणि साईडलाही आता आपण शिवून घेऊया दोन्ही बाजूने. सगळीकडून आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे कापड आणि अस्तरचं. हे बघा, सगळीकडून आपण याला शिवून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे त्याला आपण कैचीने असं कापून घेऊया, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसते. आता रक्षाबंधन येणार आहे, त्यानंतर आपले गणपती बाप्पा येणार आहेत. तर ह्या ब्लाऊजची डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर डिझाईन आहे, सिंपल आणि एकदम एलिगंट. हे बघा, आणि पाठीवरती आता आपण असा टक्स मारून घेऊया. टक्स मारून दोन्ही बाजूने सेम आकाराचा आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे, दुसऱ्याही बाजूलाही. हे बघा, माझे टक्स मारून झालेले आहेत. आता हे बघा, 4 इंचाचं एक पट्टी घ्यायची आहे. ही पट्टी आहे ना, लांब कापायची आहे. कापड संपला तरी असेच 2-3 पट्ट्या एकत्र कापून त्या पट्ट्यांना जोडून घ्यायच्या आहे आणि लांब एकच पट्टी त्याची तयार करायची आहे. आणि बघा, त्याला मधोमध फोल्ड करून एका साईडला किनाऱ्यावरती शिलाई मारत जायचं आहे. 4 इंचाची पट्टी घ्यायची आणि जास्तीत जास्त लांब घ्यायची, म्हणजे त्याला 2-4 जॉईंट लावावे लागतील. जर कापड छोटा असेल तर 2-4 जॉईंट लावून पट्टी एकदम अशी लांब सडक करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मोठी लांब पट्टी मी शिवून घेतलेली आहे. हे बघा, एवढी मोठी आहे ती. आणि त्याच्यावरती आपल्याला आता प्लेट टाकायचं आहे. हे बघा, अशी चुनी टाकायची. हे बघा, मोठी चुनीची प्लेट घ्यायची आहे. हे बघा, छोट्या छोट्या प्लेट नाही आहे, जवळजवळ 1 इंच ते पाऊण इंचाची एक ही चून आहे. तेच जवळजवळ 1 इंच ते पाऊण इंचाची ही चून आहे आणि सगळीकडे सेम आकाराच्या टाकायच्या आहेत आपल्याला. असं नको की कुठे लहान केले, कुठे मोठी केले, किंवा कुठे व्यवस्थित फिनिशिंग नाही आली किंवा वाकडीच ती शिवण्यामध्ये वाकडी आली, असं न होता हळूहळू एकसारख्या सगळ्या आपल्याला ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. किंवा फक्त इथेच थोडा वेळ लागतो प्लेट टाकायला, कारण की हळूहळू शांतीने व्यवस्थित टाकावे लागतात. जर कुठे मोठं झालं, कुठे लहान झालं तर ती फिनिशिंग येणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण पूर्ण ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे आणि ह्या आता आपण गळ्याच्या बाजूने लावून घेणार आहोत. हे प्लेटची एक बाजू तर आपली पॅक आहे आणि दुसरी बाजू शिलाईच्या बाजूला आपल्याला लावून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला गोलमध्ये आकारात फिरवून घ्या. हळूहळू लावताना घाई करू नका किंवा खेचूही नका, एकदम हळूहळू त्याला लावून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने उरलेलं कापून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, आता यावरती तुम्ही असं एक छोटी प्लेट मारून चून मारून बघा, जशी मी व्हिडिओत दाखवले तशी, आणि त्याच्यावर एक निशाण मारून घ्या आणि बरोबर तेवढ्याच भागाचा सगळीकडे तेवढ्याच अंतराची
पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्या. हे बघा वरची बाजू मी पॅक करते कारण की शोल्डरला आपल्याला हे करायचं आहे. हे बघा एक चून टाकून घ्यायची आणि सेम तेवढंच माप सगळीकडे सेम हे बघा मध्ये मध्ये निशाण मारून सेम एक्झॅक्ट मापाची सगळीकडे मधून शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. छोटीशी चून टाकून चेक करायचं आणि तेवढंच माप आपल्याला सगळीकडे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच लाईनवर आपल्याला शिलाई मारायची आहे. कुठेही कमी जास्त आत वाकडे तिकडे करायची नाही. एकदम हळूहळू लाईन मारून शिलाई मारून घ्यायची. बघा त्यानंतर आपण त्याच्यावर लेस लावणार आहोत. म्हणजे साईडची जी एक बाजू असते ओपनवाली ती पॅक होते आणि दिसायलाही गळा खूप सुंदर दिसतो कॉन्ट्रास्ट असल्यामुळे. हे बघा व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तसेच मी या चॅनलवर ब्लाऊज स्टिचिंगच्या तसेच ब्लाऊजच्या स्लीव्सच्या वेगवेगळ्या डिझाईन अपलोड करत असते. ब्लाऊज कटिंगची त्याही व्हिडिओला एकदा तुम्ही व्हिजिट द्या. कसे वाटतात नक्की कमेंट करून मला सांगा. हे बघा आणि आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला फोल्ड मारून घ्यायचं आहे आणि सुई आणि धाग्याने एक मणीचा टाका मारून घ्यायचा आहे. हे बघा ही एवढी सुंदर डिझाईन तयार होते ना आणि सगळीकडे सेम निशाण घेतल्यामुळे सगळ्या प्लेट्सला सेम आकार येतो. एकसारख्या सगळ्या दिसतात. तर ह्या एवढ्या सुंदर दिसतात. खूपच आकर्षक डिझाईन तयार होते. म्हणजे विश्वास नाही येणार की तुम्ही साध्याशा एका छोट्या गोल गळ्याला एकदम डिझायनर लुक देऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने याला आपल्याला शुभ मणी लावून टाका टाकून घ्यायचा आहे. टाका टाकताना थोडं टाईट टाकायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे तुम्ही हा टाका टाकून घ्या. व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. अशाच मी वेगवेगळ्या नवीन नवीन डिझाईन्स तुमच्यासाठी अपलोड करत राहीन. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी